प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। 2 दिवसापूर्वीच लोकसभा निवडणुकीचे निकाल आपण सगळ्यांनी ऐकले। देशामध्ये एक प्रकारचा हर्षोल्लास आहे। गेल्या 10 वर्षात 2014 पासून ते 2024 पर्यंत मोदी सरकारचा जो सत्ता काळ आहे, या सत्ता काळातून आपण मुक्त झालो अशी भावना देशातील अनेक विचारवंत, ज्येष्ठ पत्रकार, संपादक, राजकीय नेते, कार्यकर्ते, विभिन्न चळवळी या सगळ्यांमधून व्यक्त झाली। या संदर्भात तर एक ज्येष्ठ पत्रकार देशाचे श्रवण गर्ग यांनी ज्या शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ते शब्द होते की 10 वर्षामध्ये असं वाटत होतं, गेली 10 वर्ष की कुणीतरी कैद करून ठेवलेलं आहे आणि आज मला मुक्त झाल्याची भावना आहे। म्हणजे 4 जूनला संध्याकाळी निकाल ऐकल्यानंतरची त्यांची ही भावना होती। काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं की देशाच्या जनतेने मोदी आणि शाह यांच्या सत्तेला नाकारलेलं आहे। योगेंद्र यादव यांनी असं म्हटलं की ज्या पद्धतीनं भाजपा 400 पारचा दावा करत होते, परंतु 300 पर्यंत नंतर ते जेव्हा आले, 300 पेक्षा एक जागा कमी येणं ही त्यांची एक प्रकारे नैतिक हार होती। 272 पेक्षा एक जागा कमी येणं ही त्यांची राजकीय हार होती आणि 250 पेक्षा एक जागा कमी येणं ही मोदी शाह यांचा व्यक्तिगत पराभव आहे। या सगळ्या वातावरणामध्ये आता नवं सरकार गठन करण्याची जी प्रक्रिया आहे, देशाच्या जनतेने जो कौल दिला तो इंडिया आघाडीने सरकार बनवावं या दिशेनं दिला, असंच या सगळ्यांच्या एकूण म्हणण्याचा मतितार्थ आपण घेतला पाहिजे आणि तो तसाच आहे। पण गेल्या 2 दिवसाच्या ज्या घडामोडी आपण पाहतो आहोत त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी हे पुन्हा सरकार स्थापनेचा प्रयत्न करत आहेत। जुनी लोकसभा 17वी लोकसभा बरखास्त झालेली आहे आणि नव्या सरकार गठनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या दरम्यान ते सरकारचे केअरटेकर आहेत आणि आता सरकार गठनाच्या या प्रक्रियेमध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे एनडीए आघाडीतील 2 घटक पक्ष यांचे दल सामील आहेत। परंतु अशा वेळी म्हटलं असं जात आहे की नरेंद्र मोदी यांचं सरकार हे कोएलिशन सरकार असल्यामुळे, कुबड्यांचं सरकार असल्यामुळे आता त्यांना 10 वर्षामध्ये जशी सत्ता राबवली तशी चालवता येणार नाही। पण याच्यामध्ये वास्तव खरंच आहे का, याचा जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला निश्चितपणे थोडंसं 20 वर्ष 25 वर्ष मागे गेलं पाहिजे। 1999 मध्ये या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातलं कोएलिशन आघाडीचं सरकार बनलं। ते त्यावेळीही एनडीए सरकार होतं आणि या एनडीए सरकारचं गठन झाल्यानंतर त्यावेळीही त्या सरकारमध्ये नितीश कुमार होते, शरद यादव होते, जॉर्ज फर्नांडिस होते, रामविलास पासवान होते। समाजवादी चळवळ किंवा समाजवादी राजकीय पक्षातून आलेले हे नेते देशाच्या राष्ट्रीय राजकारणाचे त्या काळात हिरो होते आणि हे असताना देखील वाजपेयी सरकारने त्या काळामध्ये जे निर्णय घेतले ते निर्णय अतिशय भीषण असेच म्हटले पाहिजे। किंबहुना वाजपेयी सरकारने त्या काळामध्ये घेतलेल्या निर्णयांचाच पाठलाग नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये केलेला आहे, हे म्हणणं वावगं ठरणार नाही। नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर सर्वात मोठा आरोप जो होतो की त्यांनी देशाच्या सार्वजनिक संस्था, सार्वजनिक विभिन्न उद्योग असतील ते विक्रीला काढले आणि आपल्या मित्रांना दिले। वाजपेयी सरकार यांच्या काळामध्ये हे झालं की नाही याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वाजपेयी सरकारने पहिल्यांदाच देशाच्या राजकीय सत्तेच्या इतिहासात पहिल्यांदाच डिसइन्व्हेस्टमेंट मंत्रालय अरुण शौरी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी गठीत केलं होतं आणि या मंत्रालयाने सूत्रबद्धरित्या देशाच्या सार्वजनिक उद्योगांचं डिसइन्व्हेस्टमेंट केलं। याच्यामध्ये आपण पाहिलं की यूटीआय ही एक देशाची एक प्रमुख संस्था होती आणि त्यावेळी यूटीआय US 64 ही योजना देशाच्या छोट्या गुंतवणूकदारांना कशी फसवणूक करून गेली, 6000 कोटीचा हा मामला होता। आजही तो प्रश्न प्रलंबित आहे। याच काळामध्ये मॉडर्न फूड
ही एक मोठी साखळी असणारी फॅक्टरी, जवळपास 14 फॅक्टरीज असणारी ही कंपनी, ही सार्वजनिक कंपनी, 2200 कोटी रुपयांची ही कंपनी अवघ्या 150 कोटी रुपयाला त्या काळामध्ये विकली गेली आहे. त्याचप्रमाणे बाल्को ही देशातली अशी मोठी सार्वजनिक कंपनी होती की ज्या कंपनीमध्ये त्या काळात ती बिहारच्या झारखंड, आज जो प्रदेश आहे झारखंड, त्या प्रदेशामध्ये ती स्थित होती. आणि ह्या बाल्कोमध्ये सर्वात मोठा कामगार वर्ग म्हणून ज्याचा समावेश होता तो झारखंड या प्रदेशातला आदिवासी समुदायाचा होता. आणि ह्याच आदिवासी समुदायाने मध्यम वर्गामध्ये याच कारखान्याच्या माध्यमातून जेव्हा प्रवेश केला आणि त्यांनी आपली अस्मिता जागवली आणि स्वतंत्र आदिवासी राज्याची मागणी करत त्यांनी स्वतंत्र झारखंडची मागणी त्या काळात केली होती. आणि हे बाल्को वाजपेयी यांच्या काळात पूर्णपणे विकलं गेलं. त्याच पद्धतीनं 2G स्पेक्ट्रम घोटाळा हा असा एक काल्पनिक घोटाळा सांगून, तो काल्पनिक होता की वास्तव होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर जे शिक्कामोर्तब केलं की अशा प्रकारचा कोणताही घोटाळा हा झालेला नाही. परंतु 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या आंदोलनातून 2014 मध्ये सत्ता बदलही झाला होता. आणि हे 2G स्पेक्ट्रम मध्ये वाजपेयी यांनी अनेक कंपन्यांना, ज्या कंपन्या या दूरसंचार क्षेत्रामध्ये कार्यरत होत्या, यांना शुल्कामध्ये पूर्णपणे यांची कपात केली आणि एक मोठ्या प्रकारचा शासनाचा एक जो येणारा निधी आहे, शासनाचा जो महसूल आहे, तो काही हजार कोटींचा शासनाचा महसूल हा बुडाला. याच अनुषंगानं आज आपण जे पाहतो की अनेक मनी लॉन्ड्रिंग कंपनी ज्या आहेत, अनेक मनी लॉन्ड्रिंग कंपन्या ज्या मॉरिशसमधून आजही हाताळल्या जात आहेत, त्याही वेळी जवळपास 777 कोटींच्या घोटाळा अशा मनी लॉन्ड्रिंग कंपन्यांच्या माध्यमातून झालेला होता. अर्थात हे आर्थिक आहे, परंतु या सरकारचं जे समीक्षण आहे, सामाजिक दृष्ट्या राहुल गांधी यांनी जे म्हटलेलं आहे की देशाच्या दलित, आदिवासी, मुस्लिम, ओबीसी आणि त्याचबरोबर गरीब जनतेने संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी कौल दिला आहे. पण याच संविधानाची समीक्षा वाजपेयी सरकार यांनी लावली होती. त्यावेळी त्यांनी आयोग गठीत केला होता 1 फेब्रुवारी त्यांच्या काळामध्ये 2000ला. या आयोगाच्या अनुषंगानं तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर के.आर. नारायणन यांनी या संदर्भात वाजपेयी सरकारला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सूचनाही दिल्या. 26 जानेवारी 2000ला राष्ट्रपती डॉक्टर के.आर. नारायणन यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये संविधान समीक्षेचा मुद्दा आणला होता आणि त्यावर टीकाही केली होती. परंतु तरीही संविधान समीक्षा आयोग हा गठीत झाला आणि त्याच्या शिफारसी झाल्या. परंतु त्या शिफारशींवर नंतर त्याच सरकारमध्ये असलेल्या काही लोकांनी विरोध केल्यानंतर त्या काही प्रमाणात मावळल्या. जातनिहाय जनगणना या देशाचा गेली 30 ते 35 वर्ष मंडल आयोगानंतर हा मुद्दा प्रामुख्यानं फार मोठा झालाय. आणि ज्या ज्या राजकीय नेत्यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलला त्या सर्व ओबीसी राजकीय नेत्यांचं राजकीय अस्तित्व आज आपल्याला दिसत नाही. नितीश कुमार कदाचित त्याला अपवाद असतील की ज्यांनी त्यांच्या राज्यामध्ये जातनिहाय जनगणना घडवली. या जातनिहाय जनगणनेचा मुद्दा 1998 मध्ये HD देवेगौडा हे जनता दलचे पंतप्रधान असताना त्यांनी त्याला मान्यता दिली होती की 2001 ची जी जनगणना आहे ती जातनिहाय जनगणना होईल असं HD देवेगौडा यांनी मंजुरी देऊन ठेवलेलं असताना 1999ला जेव्हा वाजपेयी सरकार बनतं, 1999 ते 2004 या काळामध्ये, म्हणजे 1999ला सरकार बनवल्यानंतर त्यांनी लगेचच जातनिहाय जनगणना ही होणार नाही यावर त्यांनी शिक्कामोर्तब केलं. या सगळ्या बाबी आणि याचबरोबर सामाजिक कल्याणाची किंवा सामाजिक कल्याण ज्याला म्हणता येईल अशा ज्या योजना असतात, या योजनेपैकीच जुनी पेन्शन योजना किंवा ओल्ड पेन्शन स्कीम किंवा OPS ही देखील वाजपेयी सरकारच्या काळात बंद करण्यात आली. याच वाजपेयी सरकारच्या काळामध्ये 13 डिसेंबर 2001ला संसदेवर हल्ला झाला. 4 लोकांनी तो हल्ला केला आणि त्यानंतर त्या प्रकरणाला घेऊन एक कायदा तयार करण्यात आला, पोटा कायदा. आणि त्या पोटा कायद्याच्या माध्यमातून जवळपास 4000 लोकांवर गुन्हे झाले. त्याच्यामध्ये ADMK या पक्षाच्या वायको नावाच्या एका नेत्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता. ही वाजपेयी यांची जी कार्यपद्धती आहे
हीच कार्यपद्धती नरेंद्र मोदी यांनी पुढे चालवली आहे. म्हणजे त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सरकारी कंपन्या ह्या विक्रीला गेल्या, मॉरिशसच्या माध्यमातून अनेक गोष्टी झाल्या ज्या राहुल गांधी स्वतः संसदेत बोलले. दुसऱ्या बाजूला जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मोदी सरकारने स्वतःला ओबीसी म्हणत असताना कधीही तो अंमलात आणला नाही. या बाबी ज्या काही घडत आहेत आणि मोदी सरकारच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये प्रत्येक राज्यामध्ये ज्या ठिकाणी भाजपेतर सरकार आहे त्या ठिकाणी राज्यपाल आणि भाजपेतर सरकार यांच्यामध्ये सातत्यानं द्वंद्व आणि संघर्ष राहिला आणि लोक हे म्हणत राहिले की संविधानाची कुठेतरी पायमल्ली केली जात आहे. या सगळ्या बाबी जर आपण पाहिल्या तर त्याचप्रमाणे संसदेवरचा हल्ला, संसदेच्या आतमध्ये काही लोक घुसले होते जे वाजपेयी सरकारच्या काळात संसदेवर बाहेरून हल्ला झाला, परंतु मोदी सरकारच्या काळामध्ये संसदेच्या आतमध्ये येऊन काही लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वाजपेयी सरकारच्या काळामध्ये जसं कारगिल घडलं तसं मोदी सरकारच्या काळात आजही अनेकांच्या मनात संशय असणारं पुलवामा घडलं. वाजपेयींनी केलेली कार्यपद्धती जशीच्या तशी अनुकरण म्हणून मोदी सरकारच्या काळामध्ये आपल्याला दिसते आणि म्हणून कोलिशन सरकारमध्ये नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू सामील होतील आणि म्हणून मोदी सरकार हे पूर्वी सरकारचा करू शकत नाही मनमानी असं म्हणणं हे 2024च्या निवडणुकीत ज्या मतदारांनी मोदींच्या पक्षाला पूर्ण बहुमत दिलं नाही, इंडिया आघाडीला मोठं केलं, त्या मतदारांशी प्रतारणा आहे आणि म्हणून याचा नव्या राजकीय परिस्थितीत गांभीर्यानं विचार कसा होईल हेच पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आमचं चॅनलही सबस्क्राईब करा. धन्यवाद.